तिकडे काय फेमस आहे? अच्छा, आमच्या इथं म्हणजे मी कर्नाटकाच्या दावणगिरेमध्ये मी राहते आणि या ठिकाणी वातावरण खूप छान आहे. तुम्ही हम्पी म्हणून ऐकलं असेल. जो महाभारतमध्ये जो रथ यांनी श्रीकृष्ण आणि काय कौरव पांडवांचं यांचं भांडण झालं तर मोठे, त्यावेळेस जे रथ वापरलेलं हम्पीला आहे ते इथून आमच्यापासून खूप जवळ आहे. लाईक करा, कमेंट, सबस्क्राईब करा. नका हो भाऊ, बोलायचं तर दुसरं काहीतरी बोला, कुणीच जुडणार नाही. अच्छा, ऐकलं आहे ना? तर या ठिकाणी आमच्या घरापासून म्हणजे आमच्या या ठिकाणापासून असं जवळच आहे, जास्त दूर नाही आहे. आणि आमच्या इथून म्हैसूर जवळ आहे, म्हणजे म्हैसूर उटी जवळ आहे. तुम्हाला सांगते, आमच्या इथून एक लोंढा म्हणून गाव लागतं, गाव आहे. लोंढ्यापासून गोवा जवळ आहे. अशा खूप काही गोष्टी आहेत. आणि महारायला आमच्या इथं काय फेमस आहे? आमच्या इथं बेन्ने डोसा फेमस आहे, जेणेकरून म्हणजे हायजेनिक अशी चांगली वस्तू आहे जी बेन्ने डोसा म्हणून इथं खूप फेमस आहे. जो पण इथं थांबतो आणि त्यांना माहिती असतं, जे ट्रेनचा आमच्या रिलेशनमध्ये प्रवास करतात, अगं लवकर मोनो होतं ग, राहू देत बाई, असं कधीच झालं असतं मोनो, राहू देत. कोंडा का ताई? लोंढा बोलतात, लोंढा. लोंढा म्हणून एक छोटंसं गाव आहे. आणि दूधसागर ऐकलं असेल तुम्ही, दूधसागर चेन्नई एक्सप्रेसच्या याच्यामध्ये यूज केलेलं पूर्ण तो पार्ट आहे, तो जंगलाचा पूर्ण पार्ट आहे ना, तो चेन्नई एक्सप्रेसमध्ये यूज केलं. तो सगळा भाग आमच्या इथं लागतो. म्हणजे कर्नाटक आहे ना, असं एवढं मस्त आहे ना, असं बघण्यासारखं आहे. थोड्या थोड्या ठिकाणावर गेलं ना, थंड वातावरण आहे आणि रस्ता मन मोकळा आहे. खाण्यापिण्यामध्ये डोसा फेमस, हो, डोसा पण फेमस आहे इथं. राईस आयटम जसं आपलं घरगुती असतं तसं राईस आयटम आहे. आणि उटा म्हणून तुम्ही माझ्या एका व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तुम्ही, की इथं केळीच्या पत्रावळ्यामध्ये देतात, केळीच्या पाण्यावर त्याच्यावर जेवण असतं. ताटात जेवण देत नाहीत या ठिकाणी, म्हणजे एक फेमस आहे हे कर्नाटकमध्ये. तमिळनाडूमध्ये हे उटा असू दे, कर्नाटकमध्ये उटा बोलतात जेवणाला, आणि तमिळमध्ये सापड बोलतात. तो खूप फेमस आहे. मला नाही माहिती भाऊ, कोंडा नाही, लोंढा म्हणून बोलतात, लोंढा. लोंढा बोलतात, लोंढा. छोटंसं एक गाव आहे, सिटी पण नाही बोलू शकत, गाव आहे, गाव. बहीण आहे का तुमची? चेन्नई एक्सप्रेसमध्ये जंगल दाखवले ते कर्नाटकमधील आहे का? हो हो हो, ते कर्नाटकमधले. कर्नाटक, परत इथलं चेन्नई साईडचं. आणि मधला भाग जो दूधसागर दाखवला, जो मेन सीन दाखवलेला ना, असा ट्रेन जातं, मधून ट्रेन जाते आणि चारी बाजूने असे डोंगराचं परत झरण्याचं व्ह्यूज आहे, ते इथंच आहे. आम्ही गेलेलो आहे, मस्त आहे, म्हणजे पाहण्यासारख्या खूप गोष्टी पाहण्यासारख्या तिथं. तुळमध्ये उणास बोलतात, काय माहिती नाही भाऊ मला आता एवढं. जेवढं माहिती तेवढं सांगितलं. दीक्षू क्या करेगी? टीव्ही पूरी होतीच नाही. फिरावे तेवढं कमीच आहे, आवड पाहिजे फिरण्याची. हां बरोबर भाऊ, आवड पाहिजे. फिरायची आवड असली की म्हणजे कुणीही फिरू शकतं. सिंगल कपल असले तर ठीक आहे, फिरता येतं. लहान मुलांना घेऊन फिरता येत नाही, इम्पॉसिबल. का हो?